तर आज आपण अगदी 5 मिनिटात बनणारा डोरा केकची रेसिपी बघतोय. एखाद्या वेळेस केक खायची इच्छा झाली तर हा झटपट होणारा केक नक्की ट्राय करून बघाल. तर त्यासाठी 1 कप गव्हाचं पीठ, पाव कप दूध पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेऊन हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. चाळल्यानंतर एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये अर्धा कप पिठी साखर, 1 चमचा मध, तुम्हाला आवडेल तो व्हॅनिला किंवा बटरस्कॉच एसेन्स हे घालून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 कप दूध थोडं थोडं करून घालायचं आहे आणि पॅनकेकसाठी जसं आपण बॅटर तयार करतो त्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, पोरिंग कन्सिस्टन्सी असायला हवी. त्यानंतर नॉनस्टिकचा पॅन गरम करून त्यावर 1 चमचा तूप घालून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं. पॅन चांगल्यापैकी गरम झाल्यावरच व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार कप किंवा पळी चमच्याच्या मदतीने बॅटर ओतून घ्यायचं आहे. पॅनकेक घालून झाल्यावर यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर साधारण 5 ते 6 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटे झाल्यानंतर साईडने जेव्हा आपल्याला ब्राउनिश रंग दिसेल तेव्हा हा फ्लिप करून घ्यायचा आहे आणि दुसरी बाजू सुद्धा साधारण 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायची. तर तुम्ही रंग बघू शकता, छान असा ब्राउनिश रंग आलेला आहे आणि जाळी सुद्धा मस्त पडलेली आहे. तर अशाच प्रकारे सर्व पॅनकेक तयार करून घ्यायचे. सर्व करण्या अगोदर तुमच्या आवडीचं कोणतंही चॉकलेट सिरप किंवा पीनट बटर लावू शकता. तर इथे मी चॉकलेट सिरप लावून घेतलेला आहे आणि त्यावर आणखीन एक पॅनकेक ठेवलेला आहे. तर इथे आपला हा डोरा केक तयार आहे. खायला खूप मस्त लागतो. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करून बघाल. व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.